मंडळी, जुल्ली गाडगं मालिकेच्या पुढच्या भागात असं काही थरारक नाट्य घडणार आहे की तुमचंही काळीज धपा पाहायला लागेल. एका बाजूला हॉस्पिटलमध्ये आपला धैर्य मृत्यूशी झुंज देतोय. त्याच्या अंगाला जोडलेल्या त्या वायर आणि ऑक्सिजन मास्क पाहून कोणाचंही मान हेलावून जाईल. पण दुसरीकडे सावीने मात्र नियतीलाच आव्हान दिलंय. तिने हाती घेतलाय अत्यंत कठीण असा महामृत्युंजय व्रताचा वसा. कल्पना करा, स्वतःच्या वेदनांची पर्वा न करता सावी एका पायावर उड्या मारत लंगडत तळ्याच्या पायऱ्या उतरते. ओल्या अंगाने श्वास रोखून धरते आणि 1098 वेळा घंटानाद करण्याचं ते अग्निदिव्य पार पाडण्यासाठी सज्ज होते. पण हे करताना जर तिची पावलं डगमगली तर तिचं सौभाग्य धोक्यात येईल असा इशारा तिला मिळतोय. इकडे सावीच्या या असीम भक्तीमुळे धैर्याच्या शरीरात हालचाल तर सुरू झालीये, पण हॉस्पिटलमध्ये दामिनीचा राग सावीवर असा काही फाटलाय की तिने चक्क सावीला हाताला धरून बाहेर हाकलून दिलंय. तिच्या दृष्टीने सावीच या सगळ्या अनर्थाला जबाबदार आहे. आता एका बाजूला सावीचं ते कठोर व्रत, दुसरीकडे दामिनीचा टोकाचा द्वेष आणि तिसरीकडे मृत्यूच्या दारात उभा असलेला धैर्य. काय सावीची ही तडफड पाहून देव पावणार की सावीचं कुंकू कायमचं पुसलं जाणार? धैर्याच्या आयुष्यात सावीला पुन्हा जागा मिळेल का की तिला कायमचं बाहेर काढलं जाईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पुढचा महा एपिसोड पाहायला विसरू नका. तुमचं याबद्दल काय मत आहे? सावीचं व्रत यशस्वी होईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच अपडेट्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.